तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे। नवीन नगरसेवकांकडून अहिल्यानगरमधील जनतेला काय अपेक्षा आहेत, प्रभागातील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, याबाबत अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं सर्वच पक्ष तयारी करत आहेत। इथल्या नागरिकांच्या नेमकं नगरसेवकांकडनं जे आहेत काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काही नागरिक आहेत सोबत। नगरसेवकांकडनं जे आहे काय अपेक्षा आहेत, आपल्याला काय काय कामं इथं झाली पाहिजे? कामं सर्वांगीण कामं झाली पाहिजेत। कामांची एक प्रक्रिया असते ती सातत्याने चालू राहते। म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट असेल, 2 दिवस घंटागाडी आली आणि 4 दिवस नाही, असं नाही होणार, नाही झालं पाहिजे। 2 दिवस पाणी व्यवस्थित आहे, 4 दिवस पाणी व्यवस्थित नाही, असं नाही झालं पाहिजे। किंवा लाईटच्या समस्या असतात, ट्रान्सफॉर्मर जळणे वगैरे, आणि त्या अनुषंगाने विद्युत पुरवठा खंडित पण नाही झाला पाहिजे। तर यासाठी नगरसेवकांनी म्हणजे नागरिकांसाठी नगरसेवकच जवळचा असतो की जो सातत्याने ती सर्व्हिस पुरवण्यासाठी प्रयत्नशील असतो। म्हणून आमच्या हाकेला धावणारा, घंटागाडी जर नाही आली तर फोन जर केला तर त्यांनी लवकरात लवकर सर्व्हिस दिली पाहिजे। पाण्याचे पुरवठा वेळेवर झाला पाहिजेत, व्यवस्थित दाबाने झाला पाहिजेत। रस्ते वगैरे हेच एक प्रक्रिया आहे। रस्ते केले तर कदाचित ते 2-2 वर्ष पण गरज पडत नाही रस्त्यांची, परंतु सामान्य नागरिकांचे प्रश्न ही सामान्यच असतात आणि ते पण जर वेळेवर नाही सोडवले गेले तर मग त्या नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना बळी पडावं लागतं। म्हणून सामान्यांचे अपेक्षा पण सामान्यच आहेत आणि त्या तरी किमान नगरसेवकांनी पाळाव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे। बाकी काय इतरही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय काय कामं होणं गरजेचं आहे या प्रभागामध्ये? काय वाटतं नेमकं नगरसेवक कसा? रस्ते चांगले व्हायला पाहिजेत। घंटागाडी वेळेला येत नाही, ती वेळेला यायला पाहिजे। प्रत्येक वेळेस आम्हाला नगरसेवकाला फोन करावा लागतो, घंटागाडी आलेली नाही, मग त्यांनी फोन गाडी येते। तर हे जे सुविधा आहे त्या सगळ्या व्यवस्थित मिळायला पाहिजे ना। प्रत्येक वेळेस आम्ही नगरसेवकाला फोन करायचा, त्यांनी यायचं, आणि सगळे नगरसेवक येत नाहीत। एखादा नगरसेवक येतो, पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण करतात। आता हीच अपेक्षा की सगळ्या सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजेत। पाणी, ड्रेनेज, घंटागाडी, लाईट या सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजे। आमच्या दुसऱ्या काही मागण्या नाहीत। काय मागण्या आहेत, काय झालं पाहिजे नगरसेवक? आमचा जो अय्यप्पा मंदिराचा परिसर आहे तो चारी बाजूनी कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजेत, असं काहींचं म्हणणं आहे की ते डांबरी केल्यानंतर सिमेंटचे केले तर ते वारंवार फोडावे लागतात बा, तर त्यापेक्षा डांबरीच बरे। डांबरी नको, पक्के सिमेंटचे रस्ते पाहिजे। सिमेंटचे रस्ते करण्याआधी सर्व ड्रेनेज काय असण्यासाठी कामं अगोदर करून घेऊन मग सिमेंटचे रस्ते करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। जो कोणी भावी नगर आहे त्याला आमचे नंबर मिळेल। काही मूलभूत ज्या सुविधा आहेत तर त्या इथं नागरिकांकडून अपेक्षा ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातात। इतरही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय काय अपेक्षा आहेत, काय काय झालं पाहिजे असं वाटतं प्रभागात? अपेक्षा साहेब, मी सर्वात जुना इथं जेव्हा हुरडा खात होते तेव्हापासूनचा मेंबर आहे। तेव्हापासून झालेल्या सुधारणा नगरसेवकांनी केल्या, अगदी कुठेही आमच्या तायका शिंदेनी ज्या आम्हाला सुविधा दिल्या याबद्दल कुठेही आमच्या कंप्लेंट नाही। कंप्लेंट आता एकच आहे की जे तुम्ही साईड पट्ट्या आहेत आमच्या, तुम्ही सांगितलं होतं 6 महिन्यांनी, म्हणजे नगरसेवकाच्या हातात आहे की नाही मला माहित नाही, परंतु त्यांनी सांगितलं होतं 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला साईड पट्ट्या करून देऊ। आज 2 वर्ष झाले आम्ही त्याच अवस्थेमध्ये राहतो। साईड पट्ट्या नाही आहेत, गवत उगवतं। नंतर दुसरी गोष्ट की घंटा गाडी दररोज आली पाहिजे। त्यामुळं काय होतं, गाडी नाही आली की लोक दुसऱ्याच्या दरवाज्यात कचरा टाकून जात आहेत। तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याची मागणी होते आहे। काय काय या प्रभागामध्ये जे आहेत अजून काम करणं बाकी आहे, काय करण्याचा उद्देश आहे? प्रमुख म्हणजे आता जे सांगितलं आता त्या घंटागाडीचा विषय, ते पूर्ण शहराला माहिती होतं की कचऱ्याची काय अवस्था होती नगर शहराची, नाही का। टेंडरची प्रोसेस सगळी थांबली होती। 3 महिने सगळे जो आधीचा ठेकेदार नेमला होता तो काम करायला इच्छुक नव्हता, पण त्यांनी अर्धा काम केलं का तो आज गाडी पाठवली का तो 2 दिवसांनी गाडी पाठवायचा। म्हणजे आम्ही म्हणजे आयुक्त साहेब म्हणजे मान्य डांगे साहेब यांना वेळेवर त्यांना कल्पना दिली। ते आयुक्त साहेबांनी बी ते बी ग्राउंड लेवलला आले, समक्ष एकदा त्यांनी 6 वाजता माझ्या बरोबर आले फिरायला, बघितली परिस्थिती काय काय। पण त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे मान्य संग्राम जगताप आणि सुजाता विखे पाटील यांनी म्हणजे पुढाकार घेऊन त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून दुसऱ्या ठेकेदाराला देऊन, मी खरंच म्हणजे लोकांकडूनच मी म्हणजे असं समजतो की
त्यांनी या मोठ्या प्रोसेसमध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप केल्यामुळं आपल्या कचऱ्याचा प्रश्न हा मिटला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही आधी बघा, आपल्या शहरामध्ये लाईटीचा एक विषय होता मोठा, तो मान्य संग्राम जगताप यांनी सुजयदादा विखे यांनी दोघांनी हँडल करून पूर्ण शहराची लाईटी व्यवस्था दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रमुख जे मागण्या आहेत लोकांच्या, रस्ते, पाणी, लाईट, हे आम्ही प्रमुखांनी देत आलेलो आहे, नाही का. म्हणजे लोकांची ते अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण केल्या म्हणजे काय कुठल्या नगरसेवकाला काय अडचण येऊ शकत नाही, नाही का. एक महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे फेज 2चा पाण्याचा जो आहे ती कायमच चर्चा होत असते. काय नेमकी इथली परिस्थिती आहे? नाही, इथं फेस टू जे पाईप टाकले होते, पण ते आता पाईप कुठे गेले कोणालाच माहित नाहीये. कारण इथं टाकी जवळ नाही, त्या टाक्या आहेत त्याचं त्या वरच्या भागात, पाईपलाईनच्या वरच्या भागात ते गुलमोहर रोड पर्यंत सगळ्यांना पाणी मिळतंय, त्यांना घरात पाणी येतंय. पण इकडे हे जुनच पाणी पाईपलाईन रोडच्या पाईप मधून येतंय. फेस टूचं इकडे अजिबात लक्ष नाही कोणाचंच. फेस टू या भागात आलेलीच नाही. हे पूर्ण होणं गरजेचं ते पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि मीटर बसले म्हणजे मग लोकांची तक्रार राहणार नाहीत. या दृष्टीने फेस टू यायला पाहिजे. एकूण जर बघितलं तर रस्ता, पाणी, लाईट अशा मूलभूत गरजा ज्या आहेत तर त्या नागरिकांकडनं व्यक्त होत आहेत. आणि येऊ घातलेल्या नगरसेवकांकडनं नागरिकांच्या या अतिशय ज्या आहेत तर त्या मूलभूत अशा मागण्या या ठिकाणी आपल्याला व्यक्त होताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.